नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण मौजे अपशिंगा या गावाला आलेलो आहोत। हे गाव तुळजापूर तालुक्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये येत आहे। या गावाची ही एक येश आहे। या येशेमधून जुन्या पुराण्या जे वागणुकी होत्या ते प्रत्येक माणूस या येशेमधून आतमध्ये जायचा आणि गावातून बाहेर पडायचं म्हणलं की त्या येशीमधूनच बाहेर पडावा लागत होता। म्हणजे गावात कोण आलाय आणि कोण गेलाय हे बरोबर ओळखू येत होतं की हा माणूस आपल्या गावचा नाही आणि हे माणूस नवीन कोण असं एक माणसाला संशय येत होता। अशा पद्धतीची ही ऐतिहासिक येश आहे। आपण या येशीची माहिती आपण विचारणार आहेत। या येशीमध्ये एक चोर होता असं कळतंय आणि तो 12 वर्षे या येशीत असताना सुद्धा लोकांना ते कळालं नाही। शेवटी तो कसा कळाला आहे हे आपण गाववाल्याला विचारूया आणि या येशीचं महत्त्वसुद्धा आपण गाववाल्याला विचारूया। नेमकं महाराज तुमचं नाव काय? माझा दत्ता लोहार. बर, दत्ता लोहार इथलंच राहणार? इथलेच राहणार, इच्छीच्या कडेला शेजारीच घर आहे. बर बर बर। लोहार महाराज, या येशीचं काय महत्व आहे? हे 12 वर्ष चोर राहत होता म्हणे इथं. हा, हा, तुम्हाला कोणी सांगितलं? हे आमच्या आजच्या पंचायत माहित नाही. बर बर। साधारणपणे ही येश किती वर्षाची असेल? पंचायत म्हणल्यावर बघा आता किती वर्ष झाले ती. मग ही पुरातन काळातली? पुरातन काळ शिवकालीन आहे. ही येस राक्षसाने बांधलेली आहे. मग पूर्वी आमचे वडील म्हणते। हा. हा हा। मग हिचं बघा 12 वर्ष चोर होता. वर दरवाजा त्याचा होता, वर आहे का दरवाजा? आता बुजलं. बुजू द्या, पण दिसतंय का तिथं? वरून हिचं उतरत होता. म्हणजे लहानपणी चालली आतमध्ये त्याच्यामुळे का नाही उतरत होता म्हणे हिचं खाली. 12 वर्ष कसं कळालं नसेल? तळघरात आतमध्ये कमानीतनं जात होता. आहे का आड इथं? बुजिवला ते बुजू द्या, पण आहे का ते ठिकाण? चला बसला इथंच आहे घराखाली. त्या घराखाली? हा, बुजवला. घराखाली आड आहे, याच घराखाली बघा। या घराखाली एक आड होता। त्या आडामध्ये काय करायचं? तो कमानीतनं मध्ये जात होता. त्या आडामध्ये पाणी नव्हतं का? पाणी खाली होतं. हा, अशी कमान आहे मध्ये बर बर। त्या कमानीतनं उतरून ते जायचं पाणी मध्ये. खाली तळाला होतं हा, का? हा. आणि हे त्या आडाच्या वरच्या बाजूनं मधला त्या आडाला दरवाजा पण आहे का? दरवाजा म्हणजे असं पायऱ्या होत्या वर उतराला. ती जी आहे का तिथं खाली तळघर हा. आणि खालीच आड होता. मग ते पट्टी टाकली की त्या आडातनं पलीकडे तळघरा जायचं आणि पट्टी काढली की जर कोण शत्रू आला तर नीट आडात जायचा. हो. असं त्याचा गुप्त दरवाजा होता. ती ही मेन मोठा महाद्वार दरवाजा बर गावाचा. बर बर। आता वरी जे आहे ना, वरी बाबा तुम्ही इथलंच आहेत का? काय आहे येशीचं महत्व? येशीचं जुनी पुराणी येस आहे. लावा की मग जरा गाडी सांगा की। हा, तुम्ही दिलीप कुमार सारखं दिसायला आहो। मग जरा जुनं पुराण काय तर सांगा की कसं होतं तुमच्या काळामध्ये? हा काय नाही, जुनी खाली चोर राहत होता म्हणते ती 12 वर्षे. हा। आणि ते गावात कुणालाच ओळखू आणला. 12 वर्षे चोरी केली त्यानं गावात. चोरी 12 वर्ष? मग ते 12 कसा वर्ष. उघडा पडला नाही तो? ते इथं कोष्ट्याचं घर होतं जवळ. हा त्या कोष्ट्याच्या घरातून तिथनं दोरा सोडीत गेला. शेवटला कटाळून गेला. मला कुणीच पकडना, मला कुणीच ओळखना. हा, शेवटी पकडावं म्हणून दोरा सोडत गेला. त्या कोष्ट्याच्या घरचं भेंडोळ घेतलं. मग दोऱ्याच्या ह्याच्यावर त्याचा शोध लागला. 12 वर्षे 12 मुलं वर्षे. सुद्धा होते जाते. लेकरं बाळ समजा संसारात झालता त्याचा. बर बर। तसं वरी काय बैठक वगैरे आहे का? वर बसायला ही फर्स्ट क्लास. आता दाखवत ते। चला चला आपण या, चला लावा गाडी, या जरा जुनाव, या या। अरे या हो, या बाबा या। त्याची माहिती अशी आहे. आपण आता वरी जाऊया या येशीमध्ये। अहो जे काय आहे ते दाखवू बघा। ही कसा, ही दरवाजा कसा होता? इकडे या। इथं काय होतं, इथं मध्ये तळघर होतं. आड होता. हे तळघर. तिथं आड हा. आणि समोरच्या कुठं आड होता? आड कुठं? तिथंच होता. ह्याच्यात आड होता का? बर, बघा बघा ही कशी आहे येश.
तळघर याच्यात मध्ये ह्याच्या खाली आहे का हे ही बैठकी जी आहे का ह्याच्या खाली तळघर आहे असं असं आहे का? हा. आणि या दरवाज्यातून आपल्याला असं निघता येतं बाहेर आहे ना? दरवाजा बर बर ही दरवाजा पॅक केला का ही वाट होती जायला याला बाहेरून. बर 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 मोठं जी होतं का ही मेन दरवाजा संध्याकाळी फक्त एखादा माणूस चौकशी करून सोडायचा. ही पुन्हा डागडुजी केली का? ही टाकतो पुन्हा पिली ही जी आहे त्या का हा दरवाजा ह्याला मेन मोठा दरवाजा होता एक. बर बर हे संध्याकाळी बंद होत होता दरवाजा दरवाजाचा होता. हे दरवाजा खेळायला. ही दरवाज्याचा दांडगा म्हणजे दांडका असायचा का त्याच्यात जायचा? बर बर बर. आणि त्याच्यात दांडका असल्यामुळं ही दरवाजा असा उघडता येत होता आणि असा लावता येत होता. दोन्ही साईड नाही होतं लावायचं. होय मग दरवाजा आता ह्याला मध्ये हे होतं बर बर बर. आता काय दरवाजा बसवायचं काय नियोजन वगैरे केलंय का काय? चौकोन कंपाऊंड बर बर. आता वरी काय आपल्याला दाखवता येईल का? बंद असू द्या पण बैठक रूम वगैरे कशी होती काय होती कसं जाता येतं आपल्याला? बर 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 बर. हे काय होतं ही इथून जातात वरी जायचं. हे निघत्या नाही घेऊ बघा वेल्डिंग मारली पॅक केली. बघा हा एक दरवाजा आहे. या दरवाज्यामधून आतमध्ये जाता येत आहे. हे दाखव बघा इकडे 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 एक दरवाजा आहे तसंच दोन्ही साईडला दरवाजा आहे. हे आतमध्ये एक दरवाजा आहे. हे दरवाज्यामधून आतमध्ये जाता येत आहे आणि वरून मग वरी पायऱ्या आहेत आणि वरी या कमानीवर जाता येत आहे अशा पद्धतीची माहिती आहे. यावर इकडं आपण दुसऱ्या दरवाज्यामधून कमानीमध्ये जाऊ. हे बघा दरवाजा आहे आणि जाता येत आहे. आपण निघूया आता. हे आपशिंग्याची येश आहे आणि वरी आपण निघू. बघा ही येश आहे. अशी बैठक आहे बैठक रूम अशाच पद्धतीची पलीकडे पण आहे का? बर 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 बर. ही ती वरी जायचं ती वर रस्ता आहे का म्हणजे या येशी मध्ये चोरानंच ही कब्जा केल्यासारखं झालं होतं 12 वर्षी असंच म्हणता येईल ना. म्हणजे कोण म्हणतंय द्वारा सोडलं होतं कोण म्हणतंय ते फक्त चोरी कशाची करायचं खाण्यापिण्याची असं काय बाकीची कसली ही चोरी नाही. बर बर फक्त खायच्या वस्तू आणायच्या आणि ते आता ते त्याचं काय नाव वगैरे उघड झालं का पुन्हा? कधी ते नेमका कोणत्या गावचा होता कसं काय कळालं? ते जुन्या आमच्या आजा पंजाच्या आधीच बघा ही आख्यायिका आहे. ही खरी माहिती. आता हे लोक सांगतात की आमची आजा पंजन आम्हाला सांगितलेली माहिती आहे आणि हे वास्तव बी दिसायले तसंच की जेणेकरून या कमानी दिसतात की पूर्वीचं बांधकाम. बघा बांधकाम दाखव पूर्वीचं बांधकाम. फक्त सिमेंटचा गेला होता. बघा आता ही फक्त डागडुजी केली की जेणेकरून ही पुरातन काळातली जी वास्तू आहे ती वास्तू नष्ट होऊ नये. हे वास्तू नष्ट होऊ नये म्हणून फक्त डागडुजी केलेली आहे. हे गावातून कशी दिसते बा? बर बर. गावाला काय हेच बक्षीस मिळालं होतं आपल्या महात्मा गांधी स्वच्छता अभियान का? बघा या गावाला महात्मा गांधी स्वच्छता अभियान या योजनेच्या अंतर्गत किती लाखाचं बक्षीस मिळालं होतं? 6 लाखाचं बक्षीस मिळालं होतं आणि त्याच्यातून ही नवीन डागडुजी केलेली आहे. 6 लाख खर्च झाला का भ्रष्टाचार झालाय? चाल आता आम्ही त्यावेळेस काय एवढं लहान होते जरा बरं काय काय असं नाही. हे या गावामध्ये हे यश आहे. आतमधल्या भागातून अशी देते आणि समोरच्या भागामधून तर सुरुवातीला दाखवलेले आहे. तर महात्मा गांधी स्वच्छता अभियानच्या माध्यमातून डागडुजी केलेली आहे आणि या गावाचं महत्त्व ऐतिहासिक ह्याच्यावर काय लिहिलं आहे? ही त्यावेळेस लिहिलेलं आहे का? नाही ते आपलं कृषी विभागाचे बरं बरं. तुमचं नाव काय? तुम्ही सदस्य आहेत का? घरचे आहेत. हां सांगा की नाव तुमचं. मी बालाजी पांचाळ हां
शिवसेनेचा शिवसेना विभाग प्रमुख सिंदखेड जिल्हा परिषद. ही शिवसेना विभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पत्नी या गावच्या सदस्य आहेत ग्रामपंचायतच्या आणि गावाकडे लक्ष आहे. बाबा काय सांगता येईल का जुनं तुम्हाला काय काय महत्त्व होतं या यशीचं काय सर काय सांगता येईल? काय सांगते 16व्या शतकात बांधलेली आहे ही. हा 16व्या शतकातले 16व्या शतकात अहमदनगर म्हणजे शिवरायांच्या काळातली आहे शिवकालीन. शिवकालीन बरं त्यावेळेस काय होतं या यशीचं काय सांग- निजाम होते निजामाची सत्ता होती ना? निजामाच्या अहमदनगरचं ते आपलं परंड्याचा किल्ला काठीची मशीद आणि पायी बर त्या एका वेळेस बांधलेली आणि गावात परांड्याचा किल्ला किल्ला काठीची मशीद मशीद आणि आपशिंगची वेश हे बर. प्रसिद्ध आहे. आणि 12 वर्ष चोर राहत होता इथं बर 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 घरी करून ते काय केलं योगायोगानं ती कोष्टीचं घर होतं तिथून द्वारा आणला पुन्हा तिने ते द्वारा सापडला पण त्या काळातली गोष्ट आहे. बर बर तुमचं नाव काय? पिंपरकर मी शिक्षक कन्या हायस्कूलला इथून बहीण निघाले बिहार कुठं त्या देवळापाशी ह्याच्यात बोहर बोहर आहे का? हा, तिथं आड आहे खाली बुजल्या बर 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 या ठिकाणी तुमचं नाव काय म्हणलं? पिंपरकर दत्तात्रय पिंपरे दत्तात्रय पिंपरकर पिंपरकर पिंपळकर का? पिंपरकर शिक्षक पिंपरकर हे शिक्षक आहेत शिवसेनेचे सदस्य आहेत कार्यकर्ते आहेत आणि या येशीचं फार महत्त्वाचं महत्त्व आहे. ऐतिहासिक 16व्या शतकामध्ये ही येश बांधलेली आहे आणि कोणतं म्हणलं शिवरायांच्या अगोदर कुणी बांधले म्हणलं? निजामाच्या काळातली निजामाच्या काळातली काठीची मस्जिद परांड्याचा किल्ला आणि आपशिंगेची येश हे 12 वर्ष चोर या ठिकाणी राहत होता. हे ऐतिहासिक घटना आहे आणि मुलाबाळासहित राहत होता. बघा चोराचं कौशल्य कसं आहे. 12 वर्षे चोर येशीत राहून सुद्धा या गावाला थांग पता न लागू देणारा या ठिकाणी एक चोर राहत होता. काही चोरत नव्हता फक्त खाद्य पदार्थ. कोण कास्टचा होता काय कळतंय का? कोणत्या जातीचा वगैरे कोणत्या जातीचा होता कळतंय का? पण काही असो पण चोर चतुर होता. गावातल्या किती लोकसंख्या आहे गावाची? 3000 त्यावेळेस किती असेल? 1000-1500 असेल. पण किल्ला होता गावाची चौकट कंपाऊंड गावाला कंपाऊंड हा ह्या गावाला कंपाऊंड होतं का पूर्ण? तटबंदी आहे की? तटबंदी पूर्ण तटबंदी तीन वर्ष आहे, तीन म्हणजे या गावाला पूर्ण तटबंदी होती. बघा बघा खाना खुना सुद्धा आहेत. तर ते काही असू द्या पण चोर चोर असतो. चोर दिलदार असतो. चोर धाडसी असतो. आणि या चोराने 12 वर्षे या गावातल्या एकाही माणसाला थांग पत्ता लागू दिला नाही. काही चोऱ्या करत नव्हता पण खाद्यपदार्थ निश्चित चोरत होता. त्याला चोर म्हणतात. आणि मग शेवटी कोष्ट्याचं घर म्हणलं का? इथे एक कोष्ट्याचं घर आहे. त्या कोष्ट्याच्या घरून एक दोरा घेतला आणि दोरा तिथून हातरत आला आणि या येशीच्या आडामध्ये गेला. त्या आडामध्ये तो घर करून राहत होता आणि मग त्या दोऱ्याच्या मागानं या गावातले माणसं त्या आडापर्यंत पोचले आणि मग चोर पकडला. ह्यालाच म्हणतात चोर. तो दिलदार होता. कुणाच्याही घरातली चोरी न करता फक्त खाद्यच चोरत होता. जगणे हे त्याचं महत्त्वाचं काम होतं. लेकरं बाळं जगवणे हे त्याचं महत्त्वाचं काम होतं. बायको लेकरं आणि संसार एक प्रकारे हे जे ना ती त्याचंच घर होतं. 12 वर्ष कसलंही भाडं न देता चोर वापरत होता ती. आणि ही शिवकालीन येश होती. 16व्या शतकातली येश होती. अशाच वेशीचं महत्त्व आपशिंग्या गावाला लाभलेलं आहे. धाराशिव जिल्ह्याला लाभलेलं आहे. ही येश ऐतिहासिक येश आहे. देशाच्या गृह विभागानं लक्ष द्यावं आणि पुरातन विभागानं सुद्धा या येशीकडे लक्ष देऊन या येशीची डागडुजी करावी. आणि अजून काय परिवर्तन करता येते ते गावातल्या सदस्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून या येशीकडे आपण लक्ष द्यावं एवढीच अपेक्षा आहे. मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. असेच वेगवेगळे पुरातन विभागाचे ऐतिहासिक घटना पाहण्यासाठी ऐतिहासिक किल्ले मस्जिद
एशी अगर वेगवेगळं जे काय आपल्या देशामध्ये घडवून ठेवलं होतं पूर्वीच्या लोकांनी ते पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद आपसिंगेकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.